नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. आजचा व्लॉग हा फार वेगळा आहे, कारण की आजच्या व्लॉगमध्ये मी असं काय डेली बेसिसवर जे डेली व्लॉग करतो त्यातलं असं काही शूट नाही आहे. आज जी एकंदरीत एक घटना घडली त्याबद्दलच मी बोलणार आहे. आणि त्याबद्दल मला असं वाटतं की हे सगळ्यांना कळलं पाहिजे, की म्हणजे जे आता मी बोलते तुम्हाला सांगेन, तो टॉपिक एक्सप्लेन करीनच की काय कसं घडलं, काय झालं, काय नाही झालं. तर मला असं वाटतं की तो विषय डिस्कस करणं हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि आता इथे माझ्यावर माझी वहिनी आहे, तर आम्ही दोघं तिघंजण आम्ही सगळे होतो तेव्हा तो इन्सिडेंट झाला, ती घटना घडली. तर ती थोडं तुम्हाला सुरुवातीपासून सांगेन आणि मग त्यानंतर मग मी बोलीन की त्यात माझं ओपिनियन काय होतं आणि मला त्या गोष्टीला घेऊन काय वाटलं ते. मी डॉक्टर ऐश्वर्या वाघमारे. माझं सेंटर आहे मरोळ नाक्याला. आणि आजचा इन्सिडेंट माझ्यासाठी पण खूप शॉकिंग होता आणि पहिल्यांदा घडलं माझ्याबरोबर हे. आपल्या भारतामध्ये खूप लोक बाहेरून येतात, म्हणजे बाहेरचे स्थायिक असतात ते येतात आणि आपण त्यांना अतिथी देवो भव या टॅगलाईन खाली त्यांना आपण ग्रीट करतो, हाय हॅलो करतो, आपल्या ज्या सर्व्हिसेस असतात त्यांच्याबद्दल त्यांना इन्फॉर्म करतो किंवा जे काही असतं ते चालू असतं. ह्या सगळ्यामध्ये ना असाच एक इन्सिडेंट झाला की साधारण संध्याकाळी 4 वाजायच्या सुमारास मी क्लिनिक बंद करत होते ॲक्च्युली, कारण की मला एका प्रोग्रामला जायचं होतं. आज आपल्याकडे एक अतिथी आले होते XYZ कंट्रीतून. मी ते आता लीक नाही करत या प्लॅटफॉर्मवरती. आणि आल्यानंतर त्यांनी काय गोष्टींची चौकशी केली की आयुर्वेदिक थेरपीज काय असतात वगैरे हे ते. त्यांची लँग्वेज कम्युनिकेट करताना एकच मोड ऑफ लँग्वेज होता, तो होता इंग्लिश, जी त्याला पण नीट येत नव्हती. तो अर्ध हे करत होता आणि आम्हाला जितकं कळत होतं त्या हिशोबाने आम्ही त्याला कळवत होतो. काही काळानंतर आहे ना हे कॉन्व्हर्सेशन एका वेगळ्या लेवलपर्यंत गेलं. आधी माझी असिस्टंट त्याला डील करत होती आणि त्याच्यानंतर जेव्हा तिला असं कळायचं बंद झालं की ही आता वेगळीकडे निघाले, त्यावेळेला तिने मला बोलवलं त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये. मला असं कळालं की तो जी गोष्ट नॉर्मल, आता मला माहीत नाही कोणासाठी नॉर्मल आहे आणि कोणासाठी अबनॉर्मल आहे, पण माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या लोकांसाठी ती अबनॉर्मलच आहे. एखाद्या रेप्युटेड ठिकाणी आणि एखाद्या पुरातन नॉलेजवाल्या एका ह्याच्यावरती बेसवरती आपण जाऊन जेव्हा अशा काही गोष्टी डिमांड करतो आणि अशा काही गोष्टी आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला खूप कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात. त्याने आमच्याजवळ आमच्या थेरपी सोडून वेगळ्या गोष्टी डिमांड करायला स्टार्ट केल्या आणि त्यानंतर तो आम्हाला धमकी द्यायला लागला की माझ्याकडे खूप पैसा आहे, मी विजानी इथे आलो आहे वगैरे वगैरे, खूप सारं आहे. आणि विनाकारण ओरडत होता आणि तो क्लिनिकच्या बाहेर जाऊन त्यांनी खूप तमाशा केला वगैरे वगैरे. खूप खूप गोष्टी झाल्या. माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना ऑलमोस्ट ते कळालं आणि मग ते लोक आले मदतीला धावून. व्हेरी नाईस आणि आय एम ग्रेटफुल ते लोक आले. हीच इंडियातली संस्कृती ॲक्च्युली. कोणाचा प्रॉब्लेम असेल तर सगळे गोळा होतात आणि हेल्प करतात त्याला. आणि आम्ही प्रॉपर ते सगळं गोष्टी हँडल केला. मला याच्यातून एकच सांगायचं आहे की आपण ना ॲक्च्युली काय होतं आहे की सोशल मीडिया म्हणा किंवा कुठलीही गोष्ट म्हणा, त्यामुळे ना एखादी गोष्ट ना करेक्ट पोचत नाही आहे. आपण नाही ती करेक्ट कन्वे नाही होते. एखाद्या आयुर्वेदिक सेंटरमध्ये ट्रीटमेंट होते, तिथे असे मसाजेस किंवा एक असं रिलॅक्सेशन असतं ना एक वेगळ्या पद्धतीचं XYZ, ते नाही होत. इट इज फॉर ट्रीटमेंट. तुम्हाला बरं होण्यासाठी आणि तुम्हाला त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढण्यासाठी एक डॉक्टर खूप मेहनत करतो या गोष्टींसाठी. मला असं वाटतं ह्या इन्सिडेंट्सवरून की एका डॉक्टरची जी मेहनत असते शिक्षणापासून ते बाहेर येऊन या गोष्टी उभा करण्यापर्यंत आणि पेशंट्सना बरं करण्यापर्यंत, याच्यामध्ये ना त्याचं खूप म्हणजे आयुष्य त्याचं याच्यात गुंतलेलं असतं. अशा इन्सिडेंट्समुळे ना एक छोटासा सेटबॅक होतो. कारण की आज 2 इमोशनल गोष्टी अशा झाल्या की माझं क्लिनिक माझ्यासाठी बाळ आहे आणि ॲक्च्युली माझ्या पोटी जन्म घेतलेल्या बाळाचं गॅदरिंग पण होतं आज, म्हणजे एक ॲन्युअल डे सेलिब्रेशन होतं. ह्या इन्सिडेंट्समुळे मी त्याचा परफॉर्मन्स होता डान्सचा तो मिस केला आणि यासाठी मला खूप वाईट वाटलं. मी इतकी इमोशनल झाले, मला रडायला आलं, मी खूप रडले. मग मी गाडीत सगळं आवरलं. मग आमचा परफॉर्मन्स होता, मग तो पण स्किप झाला. बऱ्याच गोष्टी झाल्या ज्या आता आजचा दिवस हा मेमोरेबल राहील. पण माझी अशी सगळ्यांना एक विनंती आहे की एखादी गोष्ट जर कधी चुकीची कुठे ऐकली असेल ना, तर प्लीज सगळ्या गोष्टीला त्याच्या लेन्सनी किंवा त्या पद्धतीनेच नका बघू. प्रत्येक ठिकाणी ती गोष्ट वाईटच असते अशी नाही. आणि इमोशन्स किंवा समोरच्याची मेहनत असते त्या गोष्टींमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट
जाणा आणि त्याला नीट न्याय द्या असं मला म्हणायचं. तर नमस्कार मित्रांनो, आजचा सीन मी अजून तुम्हाला व्यवस्थित सांगितला नाही. आता वहिनीने सांगितलं ते आयुर्वेदाच्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टी त्याबद्दल सांगितलं, किंवा त्यांनी थोडा थोडका तो सीन सांगितला की त्याच्यात काही गोष्टी अशा अशा झाल्या किंवा ही गोष्ट अशी झाली, तर त्या माणसाने त्याच्या काही डिमांड वेगळ्या होत्या, तर तो तिथे येऊन 1-1.5 तास तसाच उभा होता. तर मला फक्त मी यासाठी हा व्हिडिओ करतोय म्हणजे ॲज अ काय बोलतो ॲज अ इंडियन, किंवा मी महाराष्ट्रात राहतो, तर आपल्या मराठी फॅमिलीचं एक आहे की आपली फॅमिली फार काय काही गोष्टींना कधी कधी घाबरते, विच वॉज करेक्ट. आणि ते बरोबरच आहे त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, की आपल्या मुलाला की आपल्या मुलीला की आपल्या कुठल्याच जवळच्या व्यक्तीला काही त्रास होऊ नये. पण मला असं वाटतं की त्याच्यावर तो एक स्टँड घेणं पण फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की जेव्हा तो माणूस तिथे होता, तो फॉरेनर होता, तर त्यांनी त्याच्या काही डिमांड वेगळ्या होत्या. त्याला नाही सांगितलं, पण तुम्हाला माहीत नाही ड्रंक होता काय होता, आय डोंट नो, नसेल मे बी किंवा असेल, पण माहीत नाही आम्हाला. तर तो होता आणि त्याला अर्धा पाऊण तास लोक आजूबाजूची म्हणजे आजूबाजूवाले दुकानवाले सगळीच लोक सांगतायत की तिथून जा, नको थांबू, नाही असं काय, हे सगळ्या गोष्टी. तरी तो माणूस अजिबात ऐकत नव्हता, जरासुद्धा ऐकत नव्हता. आणि त्यानंतर आम्ही तिथे आलो आणि आम्ही तर त्याला काही बोललोच नाही, काही बाचाबाची नाही झाली, काही शिवागाळ पण नाही झाली. आम्ही सरळ पोलिसवाल्यांना फोन केला, पोलिसवाले इथे येतील तेव्हा ते त्यांच्या गोष्टी बघतील आणि त्या गोष्टी बोलतील. आणि असा सीन झाला. मग पोलिसवाले आले, पोलिसवाल्यांनी पण सांगितलं की तुम्ही इथे गर्दी करू नका, तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला जावा आणि तुम्हाला कंप्लेंट करायची कंप्लेंट करा तुम्ही. आणि ते बरोबर होतं, कारण गर्दी जमा होत होती. तर दुसरा मुद्दा हा होता की जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा तो ज्या XYZ कुठल्या तरी हॉटेलमध्ये होता, त्या हॉटेलमधले एम्प्लॉई आले. तर त्यांनी आमच्याकडे माफी मागितली, कारण तो त्यांच्या इथे राहत होता, त्यांचा गेस्ट होता. सो त्यांनी ती काय बोलतो एक समजूतदारपणा असो तो त्यांनी तिथे दाखवला. तर त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की जाऊ द्या, झालं, आय एम सॉरी, वी आर सॉरी, असं तसं भरपूर काय काय बोलले, माफी मागितली. आणि त्यानंतर मग मला असं वाटलं की आपण नेहमी, आता ही सगळी गोष्ट झाली तर आता मला नेहमी वाटतं की आपण ना कधीतरी 4 चौकात बसतो किंवा 4 मित्र कुठेतरी दारू प्यायला बसतात किंवा कुठेही जेव्हा आपण डिस्कस करतो तेव्हा आपण फार बड्या बाता देतो की आपण स्टँड घेतला पाहिजे, आपण हे केलं पाहिजे, आपण ते केलं पाहिजे. आता मला फिल्म्स करायला आवडतात. सो मी फिल्म्स करताना नेहमी काय करतो माहिती आहे का, माझा एखादा थॉट लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांच्यामध्ये काहीतरी बदल घडावा. आणि कदाचित सगळे आपण, तुम्ही एंटरटेन म्हणून बघत असाल, मी पण बघतो एंटरटेन म्हणून, पण एखाद्या पिक्चरमधनं, चित्रपटातनं, कुठल्या कलाकृतीतनं आपण ती गोष्ट शिकतो, ॲडप्ट करतो. आणि तेव्हा असं वाटतं की हां, आपण पण हे केलं पाहिजे, चांगला संदेश जेव्हा मिळतो. आणि मला असं वाटतं की तेव्हा आपल्या आयुष्यात काय काय पॉईंट येतात की तिथे आपल्याला तो स्टँड घेणं गरजेचं असतं आणि तो स्टँड घेणं फार महत्त्वाचं असतं. सगळा मॅटर सॉल्व झाला, वातावरण सगळं शांत झालं, सॉरी बोलला, हे सगळं झालं. पण मला असं वाटतं की नाही, जर त्या माणसाला सगळ्या गोष्टी समजवून तो तरी त्या गोष्टींची डिमांड करत होता तिथे थांबून, की तो ऐकतच नव्हता त्या गोष्टींना, तर तिथे आपण त्याची कंप्लेंट केलीच पाहिजे, नो मॅटर वॉट. मला असं वाटतं की आज त्याने इथे येऊन अप्रोच केला आहे, म्हणजे त्याने काय, कुठलाही माणूस असेल, अप्रोच केला आहे, नंतर उद्या दुसरीकडे कुठेतरी जाईल, कुठल्या तरी मुलीला काहीतरी बोलेल, कुठल्या तरी बाईला काहीतरी बोलेल, परवा काहीतरी वेगळं अजून करेल. जेव्हा गोष्ट आपल्याला कळते ना की गोष्ट छोटीच आहे, आणि त्याला तिथेच मग फुलस्टॉप लावायला शिका. म्हणजे मी तिथे जेवढी सगळी लोकं होती जी बोलत होती जाऊ दे, या सगळ्या गोष्टी संपू दे, मरू दे, मी त्यांना फक्त एवढंच एक विचारलं की उद्या जर या गोष्टी तुमच्या आया बहिणीवर आल्या असत्या तर तुम्ही हेच बोलला असता का, जाऊ द्या. त्यांनी हात नाही लावला, मी अजून पण सांगतो, त्यांनी कुठल्याच बाईला हात नाही लावला, काय नाही लावला, पण त्याचं जे बोलणं होतं विच वॉज व्हेरी रॉंग. आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं की तिथे तो स्टँड घेणं महत्त्वाचं असतं. म्हणजे फक्त आपण पिक्चर बघून फक्त ते हिरोसारखं काय बोलतो, तेवढा पिक्चर बघितल्यानंतर 15-20 मिनटं ती फिलिंग घ्यायची, अरे हा यार, मी तर आज डिअर कॉम्रेड बघितला यार, आपण तर प्रत्येकाच्या आयुष्यातलं कॉम्रेड आहे, हे आणि ते. खऱ्या आयुष्यात कधी होणार का, व्हायचंच नाही आहे. तर ह्या गोष्टी आहेत ना, इथे मला असं वाटतं की इथे आपण स्टँड घेतला पाहिजे. आणि मी तिथे तेव्हा सगळ्यांना बोललो की ज्या तुमच्यावर गोष्टी येतील ना तेव्हा तुम्ही हे कराल. म्हणजे आज माझ्या घरातलं झालं म्हणून नाही बोलते मी की माझ्या घरी असं काहीतरी घडलं त्याच्यामुळे मी आता हे बोलते, नाही. ते कुठे बाहेर जरी असतं ना तरी माझा हा स्टँड असता की तुम्ही लिगली जावा, एक कंप्लेंट करा आणि त्या गोष्टी तिथेच थांबवा. आणि मी खरंच सांगतो, अजून एक किस्सा सांगतो तुम्हाला की जर
मी पोलीस स्टेशनपर्यंत आम्ही गेलो नसतो, कंप्लेंट केली नसती, खूप म्हणायला लागलं असतं माझ्या, की आपल्याला गोष्ट कळत असून आपण त्याच्यावर काही नाही केलं आणि खरंच काही नाही केलं. ती गोष्ट आपण अशीच जाऊ दे रे, जाऊ दे, सोड, या गोष्टींनी आपण ती केली असती आणि ते खूप आयुष्यभर रिग्रेट राहिलं असतं माझ्या मनात. जी काय भले पोलिसांना गेलो, कंप्लेंट केली, त्याच्यावर कदाचित तो माणूस उद्या येणार पण नाही, तो काही त्रास पण नाही देणार. पण मला असं वाटतं की जे चुकतं आहे तिथे स्टँड घ्यायला शिका मित्रांनो. कारण आज टचवूड वहिनीचं बोलणं चांगलं आहे, सगळ्या गोष्टी आता आहे चांगल्या, म्हणून ती तो एक स्टँड घेते की तिने तिचं काही क्लिनिक बंद नाही केलं. उद्या अशी 10 लोक येतील, 10 प्रश्न विचारतील. पण हे अशा सगळ्या गोष्टी होतात ना, त्याच्यामुळे मला वाटतं की खूप बायका आहेत ना की त्यांनी ते कामं करायची सोडून दिलीत. आणि हेच बोलतोय मी की हे लय चुकीचं आहे की तिथे मला असं वाटतं की यार नाही, तिथे तुम्ही फाईट करा, तिथे खरं तुमचं फेमिनिझम दिसू द्या, तिथे तुम्ही खरंच स्टँड घ्या. ही अशी लोक 10 भेटतील, मग त्यांना तिथेच ठेचा, तिथेच त्यांच्या गोष्टी थांबवा आणि तुम्ही स्टँड घ्या आणि तुम्ही तुमची कामं करत राहा. तुम्ही एका गोष्टीवरनं कधीच कुठे बॅकआउट करू नका. बस एवढंच होतं. आणि मला असं वाटतं की आपण महाराष्ट्रात वाढलो आहे, आपण महाराजांच्या भूमीत वाढलो आहे, जिथे महाराजांनी जन्म घेतला त्या भूमीत आपण वाढलो आहे. तर आपण तेवढ्या किमान आपल्या आया बहिणी त्या व्यवस्थित राहतील, सुखात राहतील, कुठल्याही प्रकारे त्यांना त्रास नाही होणार, याची काळजी आपण घेतली पाहिजे मित्रांनो. बस आजपुरतं एवढं होतं. हा काही कुठल्या प्रकारचा ब्लॉग नाही आहे किंवा काही नाही आहे. व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे बघा, नाही बघायचं नका बघू. पण माझं काम आहे, अशी कधीही काही अशी घटना घडली, माझं तो काम आहे की स्टँड घेणं. मला घरात पण प्रेशर होता की नको करू, समोरनं काय उगाच उलटं परत काय झालं तर गोष्टी नको त्या होतील, हे ते होतील. मला असं वाटतं नाही, आपण तो स्टँड घेतला पाहिजे. बस, थँक्यू सो मच.